आता पाहूयात बातम्या विस्तारानं। पुणे जिल्ह्यात बारामती विमानतळाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं निधन झालं। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामती इथं सकाळी 8:10 हे विमान निघालं, मात्र बारामती विमानतळाजवळ लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्यानं 8:45च्या सुमाराला त्यांचं विमान कोसळलं। त्यांच्यासोबत विमानातल्या 4 जणांचाही मृत्यू झाला। यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता। अजित पवार यांच्या सन्मानार्थ संपूर्ण राज्यात आजपासून 30 जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर करण्यात येत असून इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले आहेत। तसंच राज्य सरकारची सर्व कार्यालये आज बंद ठेवण्यात आली होती। राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती इथं विद्या प्रतिष्ठान परिसरात अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांच्याही कुटुंबियांची भेट घेतली। पवार यांचं पार्थिव थोड्याच वेळात विद्या प्रतिष्ठान मैदानावर ठेवलं जाणार आहे। त्यांचे लाखो शोकाकुल कार्यकर्ते आणि समर्थक त्यांचं दर्शन घेण्यासाठी बारामतीत गेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सर्व पक्षीय नेते बारामती इथं अंत्यदर्शनासाठी गेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं। अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे कधीही न भरून येणारी हानी झाली असल्याच्या भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या आहेत। पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात विशेष करून सहकारी क्षेत्रात दिलेलं विशेष योगदान कायम स्मरणात राहील असं सांगून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं असं सांगत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। लोकनेते असलेल्या अजित पवार यांची तळागाळाशी मजबूत नाळ होती। महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेसाठी वाहून घेण्यात आघाडीवर राहिलेल्या अत्यंत मेहनती अशा पवार यांच्याबद्दल सर्वांना आदर होता। प्रशासकीय बाबींची त्यांना उत्तम जाण होती। गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणाबाबत त्यांना कळकळ होती। त्यांच्या अकाली निधनामुळे धक्का बसला असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजीत पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है। अजीत दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है। विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया। मैं अजीत पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं। जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है, इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ है। रालोआतले आपले ज्येष्ठ सहकारी अजित पवार यांना गमावल्याची बातमी ऐकून मन व्यथित झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। अजित पवार यांनी गेली 3.5 दशकं महाराष्ट्रातल्या प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केलं होतं। त्यांचं निधन रालोआ कुटुंबासह आपली वैयक्तिक हानी असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे।
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजित पवार यांचं अकाली निधन वेदनादायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतर मुंबईतील लोकभवनात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. असणारे लोकनेते